राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम 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 राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय महर्षि अण्णासाहेब पटवर्धन महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती तशी लाभावीन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती तशी लाभावीन प्रीती लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त कोटी भारवाने त्याचे सर्वस्व निसाहे कोटी भारवाने त्याचे सर्वस्व निसाहे तुका म्हणे माझे त्या विठू माऊलीवरी उदे तुका म्हणे माझे त्या विठू माऊलीवरी उदे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त हो माऊलीचे चित्त हो माऊलीचे चित्त नान्नोदक समाधान नातिथी द्वादशा समान ना गायत्र्यो परो मंत्रो ना मातुः परदैवतम् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राधाबाई आणि त्यांचा मुलगा राजू दोघे जण राहत होते। राजूचे वडील अचानक त्यांना देवाज्ञा झाली आणि राधाबाईंच्यावर सारा संसाराचा भार पडला। अर्थातच अशिक्षित स्त्री म्हटल्यानंतर हातात पोलपाट लाटणंच घ्यावं लागतं हो। त्याप्रमाणे राधाबाई 4 घरची स्वयंपाकाची कामं करत होत्या आणि आपल्या मुलाचं संगोपन करत होत्या। पाहता पाहता मुलगा 10-12 वर्षाचा झाला। एके दिवशी घरी आला शाळेतनं आणि आईला म्हणाला, आई अगं माझ्या वर्गातली 2 मुलं पेपरची लाईन टाकतात सकाळी, मी पण टाकू का?
आपल्याला किती त्याचा उपयोग होईल नाही का? मुलाचे शब्द ऐकले आणि माऊलीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आपल्या कष्टाची, आपल्या परिस्थितीची जाणीव त्या 10-12 वर्षाच्या मुलाला असणं हे सुद्धा एक मोठं आश्चर्याची गोष्ट होती. आणि अर्थातच त्याला पूर्ण अनुमोदन आईने दिलं आणि म्हणाले जरूर जरूर, अरे कष्टाने जे पैसा मिळतो ना तोच खरा पैसा. आणि त्याप्रमाणे हा राजू रोज सकाळी जाऊन पेपरची लाईन टाकायला लागला. एके दिवशी राजूला तिथे एक मित्र भेटला, त्याचं नाव होतं बाळू. तो बरेच दिवस त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता आणि बरेच दिवस पेपर टाकत होता. त्या दोघांची चांगली दोस्ती झाली. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला राजू आपलं आईला खोकला झाला होता म्हणून औषध आणायला बाहेर पडला आणि वाटेत त्याला बाळू भेटला. म्हणाले चल तुला सरबत पाजतो. राजू म्हणाला नको रे, आई घरी वाट बघत असेल. चल रे म्हणून आईने त्याला पकडून नेलं. सरबताची चव जरा विचित्रच लागत होती. त्यामुळे राजू म्हणाला अरे काहीतरीच लागतंय, कडवट कसं आहे इतकं? बाळू म्हणाला काही नाही रे, छान आहे, पी, थोड्या दिवसांनी तुला त्याची सवय होईल. त्याने ते सरबत प्यायलं आणि राजूचं डोकं गरगरायला लागलं. काहीतरी चुकतंय त्याच्या लक्षात आलं. आणि राजूची ती अवस्था बघून बाळू हसायला लागला. त्याला त्याची मजाच करायची होती. पण मग शेवटी लक्षात आलं की हा घरी जाऊन पोचू शकणार नाहीये, त्याला धरून पोचवलं पाहिजे. आणि मग या बाळूनी केलं काय, त्या राजूचा हात धरून त्याला घरी आणलं. दार उघडलं मातोश्रीने, समोर पाहिलं आणि लेकाची अवस्थाही ओळखली आणि वासही आला. इतका संताप आला माऊलीला की तिने मागचा पुढचा विचार न करता त्याच्या श्रीमुखात भडकावून दिली. अचानक झालेल्या या प्रहाराने राजू कोलमडला आणि दाराची चौकट त्याच्या डोक्याला लागून खूप पडली. पण तरीही माऊलीने पाहिलं नाही त्याच्याकडे. हा सगळा प्रसंग बघितल्याबरोबर बाळूनी मागच्या मागे पोवारा केला आणि तो पळून गेला. रात्री अर्थातच राजूला जेवण मिळालं नाही आणि आई उपाशीच राहिली. सकाळ झाली. आईच्या नजरेला नजर की भिडवता येत नव्हती राजूला. पण शेवटी आईचा अबोला इतका असह्य झाला की आईला म्हणाला आई चुकलं का माझं? पण खरं सांगू का, मला माहितीच नव्हतं, त्या बाळूने ना मला फसवलं. आई म्हणाली हे माझ्या लक्षात आलंय, मैत्री कुणाशी करायची आणि कशी करायची हे सुद्धा शिकलं पाहिजे बाळा. आणि आज जर मी तुला बोलले नसते तर तुला तुझी चूक कळली नसती आणि म्हणून मी इतकं कठोरपणे तुझ्याशी वागले. त्या दोघांचा संवाद चाललेला असतानाच बाळू आला आणि तो आईच्या पायाशी आईचे पाय धरले त्याने. म्हणाला आई मला क्षमा करा हो, माझंच चुकलं, यात राजूची काहीच चूक नाहीये. आणि मग तो म्हणाला पुढे, खरं सांगू आई ही मुलाला हवीच हे आज मला कळलं. मी अनाथ आहे, मी पोरका आहे, याचा अर्थ काय होतो हे आज मला समजलं. माझी आई असती तर मी या मार्गाला गेलो नसतो. मंडळी, दृष्टांत अशासाठी दिलाय की आजच्या आपल्या विषयाकडे तुम्हाला नेण्याकरता. आज तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण निरूपणाला घेतलेला आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. अहो, संतांच्या या मांदियाळीमध्ये तुकारामांचं स्थान हे कळसाप्रमाणे आहे. म्हटलंच आहे, ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कळस. गळ्यात तंबोरी, हातात चिपळ्या आणि मुखामध्ये अखंड नामस्मरण. याच्यावरती तुकोबांनी किमया करून दाखवली सदैह वैकुंठाला जाण्याची. असे आपले तुकोबा, महाराष्ट्राचं भूषण असलेले तुकोबा. अहो, तुकोबांचं सारं लिखित वाङ्मय आजही समाजाला प्रबोधन देणारं ठरतं आणि प्रत्येक विचारवंत, समाज सुधारक साऱ्यांसाठी आज ते प्रबोधनपर आहे. एवढंच नाही तर कोणतंही कीर्तन असो, पुराण असो, हरिकथा असो, या प्रत्येक ठिकाणी तुकोबांच्या उल्लेखाशिवाय त्याला पूर्णत्वच येत नाही. हा तुकोबांचा अधिकार, हे त्यांचं सामर्थ्य. आणि असे तुकोबाच्या पूर्वपद्यात म्हणतायत, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त,
ऐशी कळवळ्याची जाती तशी लाभाविण प्रीती, तशी लाभाविण प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तुका म्हणे माझे या विठू माऊलीवरी ओझे, तुका म्हणे माझे या विठू माऊलीवरी ओझे. मंडळी, खरोखरच आई या शब्दामध्ये किती अर्थ लपलाय पहा. तुका म्हणतात त्याप्रमाणे या माऊलीच्या मनात फक्त आपल्या मुलाचं हित कशात आहे एवढाच विचार असतो. दुसरं कोणतीही अपेक्षा न ठेवता ही माऊली आपल्या मुलावर प्रेम करते. म्हणजे निरपेक्ष प्रेमाची एक व्याख्या म्हणजे माऊली. पुढे त्या गर्भाचा 9 महिने बहार वाहते, पण तो आनंदाने, सजगतेने, जागरूकतेने. आणि एवढंच नाही तर त्या गर्भावर सुद्धा उत्तम संस्कार झाले पाहिजेत या विचारानं त्यासाठीही ती प्रेरित असते, अशी ही माऊली. मग मंडळी, आपल्या मुलाच्या उत्कर्षासाठी, त्याच्या हितासाठी, त्याच्या चांगल्यासाठी जपणारी ही आई. म्हणजे बघा, एका आई या शब्दामध्ये किती अर्थ सामावले गेले. त्या आईच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक गुणांचं वर्णन तुकोबा इथे करतात. मग अशी ही आई. मंडळी, ही आई जी आहे ना, याचे 2 शब्द आहेत. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या 2 शब्दांची काय सुंदर सांगड इथे घातलेली आपल्याला दिसते. आणि आई या शब्दामध्ये सारे अर्थ आपल्याला त्यात दिसून येतात. मग मंडळी, या आई या विषयावरती अनेकांनी अनेक पदं लिहिली, काव्य झाली. अगदी साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये लहान लहान मुलांना सुद्धा आपल्या आईचं महत्व कसं पटवून दिलं गेले पहा. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आहे, मुलांनो शिकणे आहे, अशी ही आई. मग मंडळी, वेदवाङ्मयामध्ये आपल्याला अशीच एक आई बघायला मिळते. कशी आहे होती आई? तिचं नाव अदिती. अदिती हिच्या पोटी जो पुत्र जन्माला येणार आहे तो अत्यंत दैदिप्यमान, पराक्रमी असा तर असेलच, पण तो देवांवर राज्य करणारा असेल असं विधिलिखित होतं. आणि त्यामुळे या अदितीचा पुत्र, अदितीचा गर्भच संपवून टाकायचा असा काही जणांनी कट रचलेला होता. त्यावेळेला या अदितीनं मोठ्या जागरूकतेनं आणि आपला हा गर्भ सांभाळलेला आहे. म्हणून या अदितीचं एक वेगळं महत्व या वाङ्मयामध्ये, वेदवाङ्मयामध्ये आपल्याला दिसतं. एवढंच नाही तर जो 9 महिन्याचा एकंदर गरोदरपणाचा काळ आहे त्यात सुद्धा या अदितीचा गर्भ 9 महिन्यापेक्षा अधिक काळ गर्भात राहिलेला आहे असं सांगतात. आणि ज्या वेळेला योग्य परिस्थिती निर्माण झाली, आपल्या गर्भाच्या जो काय त्याच्यावरती संकटाचा एक काळ होता तो नाहीसा झाल्यानंतर अदिती प्रसूत झालेली आहे. आणि हा मुलगा, आणि खरोखरच अदितीने या मुलाचं संगोपन इतकं सुरेख केलं की अत्यंत पराक्रमी, दैदिप्यमान असा तर होताच, पण त्याच्या अंगी देवत्व पाणवलं अशी ही अदिती. आणि तिचा पुत्र म्हणजे मंडळी इंद्र, जो देवांचा राजा झाला. तर ह्या इंद्राला अदितीने घडवलं, त्याला शिकवलं, त्याला मोठं केलं. अहो, तिच्या कर्तृत्वाला कोणती मर्यादाच नव्हती. म्हणून म्हणजे नाही आणि दिती म्हणजे मर्यादा. तिच्या अदितीच्या कर्तृत्वाला कोणती मर्यादा नाही अशी अदिती आपल्याला वेदवाङ्मयामध्ये दिसते. मग गदी माडगुळकर फार सुंदर शब्दामध्ये आईचं वर्णन करतात.
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साविलेस. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस. जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास. किती सुरेख शब्दामध्ये माडगुळकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशी आई. मग मंडळी, या वेदवाङ्मयामध्ये अजून एक अशीच आई आपल्याला बघायला मिळते. तिचं आई पण तिचं मातृत्व एक वेगळ्या तऱ्हेने आपल्याला जाणवतं. पहा, एक हीन कुळात जन्मलेली मुलगी, जिला कुणीच नव्हतं, नाव आहे जबाला, आणि लोकांच्या कडे हात पसरून देवळाच्या पायरीवरती अशा तऱ्हेने तिचं आयुष्य चाललेलं होतं. मुळातच नेटकं रूप होतं आणि हळूहळू जबाला वयात आली. आता इतके दिवस ज्या नजरेसमोर ती नकोशी वाटत होती, त्या नजरा आता तिच्यावर टिकायला लागल्या. हा तारुण्याचा भर, आणि या जबालाला त्या नजरांचा त्रास व्हायला लागला. पण मंडळी म्हणतात ना, शेवटी अनाथ पोरक तारुण्य, त्याच्यावरती जे होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. तीच घटना या जबालेच्या बाबतीत वारंवार अनिच्छेने जबरदस्तीने घडली गेली आणि एका निरपराध मातृत्व तिच्या कपाळी नोंदवलं गेलं. आता हे मातृत्व नोंदवलं गेल्यानंतर एक व्यभिचारी, उलटा असे पुन्हा प्रवाद तिलाच मिळाले. पण मंडळी, समाज हा नेहमीच चांगल्या वाईटांचा मिळून असतो. त्यामुळे समाजातील एका अत्यंत सरुथे अशा एका जोडप्याने या जबालाचा सांभाळ केला, तिचं बाळणपण केलं. आणि मग ते बाळाचं गाठोडं घेऊन जबालानी ते गावच सोडून दिलं आणि ती दुसऱ्या गावात गेली. कारण तिथे गेल्यानंतर तिचा मागचा काळ कुणाला माहिती नसणार होता, आणि म्हणून तिथे गेल्यानंतर बाळाचे वडील नाही आहेत आता असं ती सांगायला लागली आणि आपल्या मुलाचं संगोपन करायला लागली. मुलगा 8 वर्षाचा झाला. जबालाला वाटलं आपल्या मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. आणि मंडळी, वेद काळामध्ये ऋषी मुलींच्याकडे आश्रमशाळा होत्या आणि तिथेच सगळ्यांची मुलं शिकायची. अगदी श्रीमंतांच्या, राजे रजवाड्यांच्या पासून सगळी मुलं त्या आश्रमशाळेत शिकत होती. तसं जबाला जिथे राहत होती तिथे हरित ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये आपल्या मुलाला जबालांनी सांगितलं की आश्रमात जा आणि ऋषींची भेट घे. मुलगा गेला 8 वर्षाचा. आधी मुळात तो चुंचणीतच होता, पण तिथं पोहोचल्यानंतर तिथलं वातावरण बघितलं आणि जरासा बुजला हो. कारण मोठ्यांची मुलं आलेली तिथे आपला कसा काय निभाव लागणार असं वाटलं त्याला. घाबरला, बुजला, एका बाजूला उभा राहिला. एवढ्यात स्वतः हरित ऋषींचंच लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याला जवळ बोलावलं त्यांनी. काय म्हणतोस बाळा तू? तो म्हणाला, मला या आश्रम शाळेत यायचंय म्हणून मी आलो होतो. ठीक आहे, काही हरकत नाही. मग तुझ्या वडिलांचं नाव काय आहे, तुझं कुल काय आहे, असं त्यांनी प्रश्न विचारल्यावर त्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर सत्यकामाकडे नव्हतं. या मुलाचं नाव सत्यकाम ठेवलं होतं, त्याच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं. तर ऋषी म्हणाले, घरी जाऊन आईला विचारून ये. हा घरी आला. आईने विचारलं, काय झालं? त्याने सगळा वृत्तांत आईला सांगितला. आई म्हणाली, अरे मग त्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. तू जे घडलंय ते सांग तू हरित ऋषींना की माझं नाव सत्यकाम जबाल आहे आणि जबाल हे माझ्या आईचं नाव आहे. मी आईचंच नाव लावतो. मला माहिती नाही माझे वडील कोण आहे आणि माझं कुलही आहे, मला माहिती नाही. जे सत्य आहे ते तू बोल. आणि असं सांगितल्यावरती तो मुलगा परत आलेला आहे ऋषींच्या तिथे आणि त्यांनी सांगितलं. ऋषींनी एक क्षणभर डोळे मिटून घेतले आणि म्हणाले, बाळा, या आश्रमशाळेत तुला नक्कीच प्रवेश आहे. तुझी शिक्षणाची ओढ मला तुझ्या डोळ्यात दिसतेय. आणि खरं तर जे तू मला हे सांगतोयस ना, ते खाली मान घालून सांगू नको. तू एका अत्यंत धैर्यवती आणि सत्यशील अशा आईचा पुत्र आहेस आणि म्हणून तुला या आश्रम शाळेमध्ये प्रवेश मी देतोय. ही दुसरी वेदवाङ्मयातली आई आपल्याला दिसते की अशा तऱ्हेच्या मातृत्वाचा सुद्धा गौरव वेद काळामध्ये होत होता. हे एक प्रगल्भ अशा माणुसकीचं दर्शन आपल्याला इथे घडतं मंडळी. तर
अशी ही आई. मग महाभागवतकार म्हणतात मध्यम ना मातृसम नास्ति मातृसम छाया नास्ति मातृसम गती नास्ति मातृसम त्राण नास्ति मातृसम प्रिया. समर्थ रामदास म्हणतात वीत नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रासही नाही इतुकीच माया कोठीची नाही माते वेगळी. समर्थ पुढेही असं म्हणतात क्षणभरी मातेसी न देखे ते आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी माते सारखे आणिक काही नाही. हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय. एखाद्या दिवशी त्या मुलाला दुसरं कुणीच नको असतं, आईच हवी असते. त्यावेळेला सगळे उपाय बाजूला पडतात, ती आई दिसेपर्यंत ते ओरडत राहतं. हा अनुभव आपण सामान्य लोक सुद्धा अनेकदा घेत असतो. तर अशी ही आई. मग मंडळी ह्या आई मग सूत्र श्लोकामध्ये सुद्धा आईच्या शब्दाची व्याप्तीच इतकी मोठी आहे, त्यात अनेक अर्थ सामावलेले आहेत. म्हणून सूत्र श्लोक करते म्हणतात नान्नोदक समदान. ते म्हणतात अन्नाचं अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. ना तिथी द्वादशा समान. द्वादशी तिथीसारखी दुसरी शुभ तिथी नाही. ना गायत्र्यो परो मंत्रो. गायत्री मंत्र हा सर्वात श्रेष्ठ मंत्र मानलेला आहे. ना मातु परदैवतम. आणि आईसारखं दुसरं दैवत नाही असं ते म्हणतात. मग अशी ही आई आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये 3 जगन्माता आपण पाहतो. या जगन्मातांची रूप कोणती आहेत तर बुद्धीची देवता सरस्वती, संपत्तीची देवता लक्ष्मी आणि तपश्चर्येची देवता पार्वती. ही 3 रूप आपण जगन्मातेच्या रूपामध्ये पाहतो. आणि मग या रूपाची असंख्य रूप, त्या 3 रूपांची असंख्य रूप आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक प्रसंगात वेगवेगळ्या रूपात ही माता आपल्याला दिसते. कधी कठोर प्रसंगी, कधी भयानक रूप रौद्र रूप घेतलेली माता, कधी वत्सल माता, कधी दातृत्व असलेली माता. अशा अनेक भूमिकांमधनं ती आई आपल्याला दिसत असते. या वेगवेगळ्या रूपात ती आपल्याला जाणवते. मग जशा या 3 जगन्माता मंडळी आहेत ना, तशाच प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये अभिमान वाटावा, अभिमानास्पद गौरवास्पद असलेल्या अजून 3 माता आहेत. त्यातली पहिली म्हणजे भारत माता, दुसरी गंगा माता आणि तिसरी गोमाता. माता या शब्दाची व्याप्ती पहा किती विशाल आहे. मग पहिली भारत माता. आपल्याला माहिती आहे या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. केवळ या मातेला स्वतंत्र करायचा हा एकच विचार, एकच ध्येय, एकच डोळ्यासमोर बघून चालण्याचं ते ध्येय ते ठरवलेलं होतं. अशा क्रांतिकारकांनी या भारत मातेसाठी आपलं प्राणार्पण केलेलं आहे. मग विवेकानंद असं म्हणतात की जर मोक्ष मिळवायचा असेल तर भारतात जन्म घ्या. कारण भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे आसक्ती. म्हणजे ज्ञानाला जे आसक्त आहेत ते भारतीय, अशी व्याख्या विवेकानंद करतात. अशी भारत मातेची आपल्याला ओळख विवेकानंद वेगळ्या स्वरूपात करून देत आहेत. त्याचप्रमाणे सावरकरांचं आपण उदाहरण घेऊया. त्यावेळेला सावरकरांना लंडनमध्ये ते पकडले गेले आणि आपण पुन्हा आपल्या मातृभूमीला जाऊ की नाही अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा अत्यंत विभर अशा मनस्थितीमध्ये त्यांच्या मनात शब्द त्यांच्या ओठावर नेम जैसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. नेम जैसीने
परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिच्या जरी वनिसा विवविणे व्यर्थ रे बहु जीवन गगमते चित्तारे तुझ सरिप्त तेजी सरितारे तद्विरहाची शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला. सावरकरांचे शब्द खूप लावून अशा तऱ्हेने या भारत मातेसाठी अत्यंत विभल झालेले सावरकरांचे शब्द आजही आपल्या ओठावर तसेच आहे. मग अशी माता दुसरी माता आहे ती गंगा माता. गंगेचं सामर्थ्य त्याचं पावित्र्य आपण जाणतो. अशी एक गोष्ट सांगतात, एकदा अकबराच्या दरबारामध्ये अकबराने प्रश्न केला की सगळ्यात उत्तम पाणी कुठलं. अर्थातच दरबारातल्या प्रत्येकाने सांगितलं की गंगेचं, कारण पावन आहे पवित्र आहे. एवढंच नाही तर गंगेच्या पाण्यामध्ये असा एक गुणधर्म आहे की ते पाणी कधी खराब होत नाही. पहा, त्या पाण्याचा कमंडलू आपण घरोघरी ठेवलेला असतो, ते पाणी खराब होत नाही. हा त्या गंगेच्या पाण्याचा एक वेगळा गुणधर्म आहे. पण तेवढ्या बिरबलालाही हाच प्रश्न विचारला. बिरबल म्हणतात यमुनेचं. सगळ्या अधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. याचं नेहमीच काहीतरी वेगळं असतं. मग बादशाह म्हणतात असं का म्हणताय तुम्ही. त्याच्यावर ते असं म्हणतात की विषय पाण्याचा चाललाय आणि गंगेचं पाणी हे मुळी पाणी नाहीच आहे. अमृताला पाणी म्हणणं हेच मुळी वेडेपणाचं नाही आहे का. बिरबलाचा युक्तिवाद अगदी सर्वांना पटला, कारण गंगा माता हिचं पावित्र्य खरोखरच अमृतासारखंच ते पाणी आहे. आणि तिसरी माता आहे ती गोमाता, जिच्या पोटी 33 कोटी देवतांचा वास आहे. अशा गोमातेला आपण माता म्हटलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तिचं श्रेष्ठत्व आहे. मग अशा अनेक माता आपल्याला दिसतात. मग माता या शब्दाची व्याप्ती मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे इतकी मोठी आहे की कवी वर्णन करतात. आई म्हणजे उदंड माया, आई म्हणजे उदंड माया, आई म्हणजे अखंड छाया, आई म्हणजे उदंड माया, आई म्हणजे अखंड छाया, आई म्हणजे शिक्षण, आई म्हणजे शिक्षण, आई म्हणजे औक्षण, आई म्हणजे शिक्षण, आई म्हणजे औक्षण, आई अनोखे कर्तृत्व, आई अनोखे कर्तृत्व, आई खंबीर नेतृत्व, आई अनोखे कर्तृत्व, आई खंबीर नेतृत्व, आई ओजस दातृत्व, आई वत्सल मातृत्व, आई ओजस दातृत्व, आई वत्सल मातृत्व, आई
सदैव वर्णा आई आहे अन्नपूर्णा तिची थोरवी सदैव वर्णा तिची थोरवी सदैव वर्णा तिची थोरवी सदैव वर्णा. अशी माऊली एका आई या शब्दामध्ये दडलेले सगळे अर्थ आणि त्या आईच्या महतीची व्याप्ती किती मोठी आहे पहा मंडळी. मग अशी आई बघत असताना आपण भारताचा इतिहास जो सुवर्णाक्षराने नोंदवला गेलेला आहे अशा इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्याला अशा असंख्य माता भेटतील की ज्याने आपल्या पुत्रांना घडवले. पहा, अंजनीनं मारुतीला घडवले, विदुलेनं संजयाला घडवले, कुंतीने पांडवांना घडवले, कितीतरी नावं घेता येतील. आणि जिजाबाईंनी तर शिवबांना घडवले. मंडळी, आज जिजाबाईंच्या पुण्यतिथीला 350 वर्ष होऊन गेलेली आहे, पण आजही जिजाबाई सगळ्यांच्या मनामनात आहे. त्या परकीय सत्तेच्या काळामध्ये सर्वत्र अराजकता पसरलेली असताना शिवबाच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं बीज हे जिजाबाईंनी पेरलं आणि त्याचा केवढा मोठा वृक्ष फोफावला गेला पहा. ही आई किती जागरूक होती हे तिचं संबंध जिजाबाईचं जेव्हा आपण चरित्र पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतो. जाता जाता एकच प्रसंग मी आपल्याला सांगते की खंबीर नेतृत्व म्हणजे काय असतं. ज्या वेळेला शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले होते त्यावेळेला नेताजी पालकरांनी खाली पडलेला सिद्धीचा वेढा तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण नेताजी पालकरांना यश मिळालं नाही आणि खाली मान घालून नेताजी रायगडावर आलेले आहेत. तिथे आल्यावरती रायगडावर जिजामातांना ते सांगतायत मासाहेबांना, मासाहेब आम्ही खूप प्रयत्न केले पण जो वेढा पडलेला आहे तो अत्यंत बिकट अशा परिस्थितीत आहे आणि आम्ही आज जाऊ शकत नाही आहोत. तेव्हा जिजाबाई अत्यंत प्रखरपणे म्हणतात, नेताजी तुम्ही स्वराज्याचे सरनोबत आहात पण तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, जमत नाही, हा शब्द शोभत नाही. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही स्वतः महाराजांना सोडवायला जाऊ. हातात तलवार घेऊन जिजाबाई सज्ज झालेले आहेत. खंबीर नेतृत्वाचं हे एक उदाहरण आपल्याला दिसतं. अशी कितीतरी उदाहरणं संबंध इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात. श्यामची आई, तिचं अस्तित्वच पुसलं गेलं हो, नावच कुणाला माहिती नाही ती श्यामची आई म्हणूनच सगळ्यांना माहिती आहे. अशा अनेक माता आहेत ज्यांची चरित्र आपण जर पाहिली म्हणजे कुठली व्यक्ती जी थोर व्यक्ती जर आपण पाहिली तर तिच्या घडवण्यामध्ये ती व्यक्ती घडण्यामध्ये तिच्या मातेचा खूप मोठा वाटा आपल्याला दिसतो. आणि म्हणून सॉक्रेटिस असं म्हणतात की एक सन्माता ही 100 शिक्षकांच्या तोडीची असते. काय सुंदर शब्द वापरलेत पहा, 100 शिक्षकांच्या तोडीची एक सन्माता असते. आणि मग मंडळी आपण असा विचार करतो की हे आईचं वात्सल्य, हे आईचं प्रेम हे फक्त आपल्या मुलापुरतं मर्यादित असतं का हो. एक दृष्टांत बघूया आणि पुढे जाऊया. एक शेतकरी होता, छोटंसं शेत आणि शेताला लागून छोटंसं झोपडं बांधलेलं. अचानकपणे एके दिवशी शेतात काम करत असताना त्याला साप चावतो आणि शेतकऱ्याचं निधन होतं. आता माऊली एकटीच आपल्या बाळाचा सांभाळ करत असते, शेतात काम करत असते. एके दिवशी बाळाला खूप ताप आलेला असतो. दिवसभर ती माऊली त्या बाळाच्या कपाळावर पट्ट्या ठेवत बसलेली असते. बाळ तापाच्या ग्लानीतच असतं. आईलाही काही कळत नाही. अहो अख्खा दिवस सरून संध्याकाळ होते. वैद्याकडनं आणलेलं औषध दिलेलं असतं पण तरी तापाला अजून उतार पडत नाही. माऊली थोडी काळजीतच असते. एवढ्यात बाळ डोळे उघडतं, आई म्हणून हाक मारतं. तिला खूप आनंद होतो. पाहते तर ताप उतरलेला असतो. दिवसभर जसं बाळ तापाच्या ग्लानीत आहे ना, माऊलीला स्वतःच्या पोटाचा सुद्धा विसर पडलाय हो. तिने सुद्धा काही तोंडात पाणी घातलेलं नाहीये. बाळाचे आई हे शब्द ऐकले आणि उठली. म्हणाली, बाळा 2 मिनिटं तुझ्यासाठी गरम गरम भाताची पेज करून आणते. आता तिला स्वतःचं पोट आणि ची आठवण झाली आणि भराभरा जाऊन चूल पेटवली आहे. तांदूळ वैरलेले आहेत. एवढ्या दारावर टकटक झाली. अंधारून आलेलं होतं, संध्याकाळ होऊन गेलेली होती. दार उघडलं तर दारात 3 तरुण उभे होते. पांढऱ्या शुभ्र वेशात पण कपडे अत्यंत मळलेले. खूप लांबचा प्रवास करून चालत चालत आलेले ते 3 जण
पाहून त्या माऊलीने ताबडतोब त्यांना ओळखलं आणि बसायला त्यामुळे माऊली आम्हाला आई आम्हाला पाणी मिळेल का? हो हो का नाही. त्यांना घोंगडं अंतरलं, त्यांना बसायला दिलं, गूळ पाणी दिलं आणि ती माऊली म्हणतेय बाळानो आता आजची रात्र इथेच थांबा, खूप जमलेले दिसताय तुम्ही, इथेच भाकरी खा पोटभर, आज विश्रांती घ्या आणि मग उद्या तुम्ही पुढे जा. मंडळी त्या तिघांनाही पोटभर खायला घातलं माऊलीने. तिच्या बाळाचाही ताप उतरला, तोही झोपला. पहाट झाली, बाहेर तिघजण उठल्याची चाहूल आईला लागली. त्या बाहेर आल्या, त्या तिघांनाही दूध दिलं आणि त्या तिघं म्हणाले आई आम्ही निघतो आता. आणि त्यातला एक जण पुढे झाला आणि आईच्या हातावर त्यांनी पैसे ठेवले. तो म्हणाला आई राहू देते, तुम्ही एकट्याच आहात, बाळाला पण बरं नाही आहे, औषध आणावं लागेल. आई म्हणाली छे रे मला नको ते पैसे, अरे तुम्ही देशाची सेवा करताय ना, मग माझी ही अशी सेवा आहे. मंडळी परमेश्वराची सेवा, देशाची सेवा करायला प्रत्यक्ष देशासाठी जावं लागत नाही. अशा बारीक बारीक गोष्टीतून आपण देशाची सेवा करू शकतो. त्या माऊलीने ओळखलं ते तिघही क्रांतिकारक होते आणि लपत छपत चाललेले होते. त्यातला एक होता तो पुढे झाला आणि म्हणाला आई माझं नाव मगनलाल बागडी, माझ्यावरती इंग्रजांनी 10,000 रुपयाचे इनाम ठेवले, मला तुम्ही त्यांच्या ताब्यात द्या. हे दोघं पुढे जातील आणि तुम्हाला 10,000 रुपये मिळतील, तुमच्या या बाळाच्या साठी त्याच्या शिक्षणासाठी तुम्हाला उपयोगी पडतील. तेव्हा माऊली म्हणते बाळा तू ऐकलेस का की आई आपल्या मुलाला शत्रूच्या ताब्यात देते? कधी असं घडलंय? आई असं कधीच करणार नाही. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आई ही फक्त लेकाची नाहीये, आईच्या ठिकाणचं मातृत्व हे सर्व ठिकाणी आपल्याला दिसतं. सगळ्यात ती आई मातृत्वाच्या भावानीच पाहत असते, तशीच वागत असते, अशी ही आई आहे. मग मंडळी ही भारत माता, या भारत मातेच्या अंगा खांद्यावर खेळणारे आपण सारी जीव, लहान मुलं, तरुण मुलं, आपण ज्येष्ठ नागरिक, आपल्या मनात नेहमीच असं येतं की आपली भारत माता तिचा उत्कर्ष कळसापर्यंत पोहोचावा. अभी तो भारत बदल रहा है, तर ह्या बदलामध्ये आपण सर्वांनी पण सामील झालं पाहिजे आपल्या आपल्या पद्धतीने. तर हा जो बत्ता भारतात बदल घडतोय त्याच्यासाठी आपण सर्वांनी या बदलाला बळ दिलं पाहिजे आपल्या पद्धतीने. आपल्याला जेवढं जमेल कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला देता येईल हे बळ, आणि त्यासाठी भारत मातेविषयीचा अत्यंत गाढ प्रेम आपल्या मनात हवं. ही माता आपली आहे, ही माता आपल्यापासून आपल्याला दूर लोटणार नाही. ह्या मातेला आपण जपलं पाहिजे, तिला वरती पुढे नेलं पाहिजे, हा विचार प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे, तेव्हाच ही माता पुढे जाणार आहे. आणि मंडळी आज निरूपणाला घेतलेल्या अभंगामध्ये तुकोबांनी विठू माऊलीला सर्व संतांनी मातेचा दर्जा दिलेला आहे. ते म्हणतात आमचं सगळं ओझं या विठू माऊलीवरती आहे, ही माऊलीच आमचा संभाळ करती आहे आणि या माऊलीच्या पायाशीच आमचं सर्व आयुष्य अर्पलेलं आहे. तर अशी ही आई, अशा या आईची एक कथा आपण उत्तर रंगात पाहूया. पूर्व पद्याचा उच्चार करते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती तशी लावेण प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती तशी लावेण प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे कामणे माझे त्या विठू माऊलीवरी होते, कामणे माझे त्या विठू माऊलीवरी होते, विठू माऊलीवरी होते, विठू माऊलीवरी होते.
लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती कशी लाभावी प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती कशी लाभावी प्रीती. प्रथेनुसार भजन करूया थोडंसं. जय जगदंबे माझे आई बदला ठावच्या बापाई, माझे आई बदला ठावच्या बापाई. जय जगदंबे माझे आई बदला ठावच्या बापाई. जय जगदंबे माझे आई बदला ठावच्या बापाई. जय जगदंबे माझे आई बदला ठावच्या बापाई. जय जगदंबे
धर्म की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। कोजागिरी पौर्णिमा एक आनंदाचा उत्साहाचा असा सण। आता खरं तर दर महिन्याला पौर्णिमा येतच असते की, पण कोजागिरी पौर्णिमेचं महत्व काही वेगळंच आहे। कोजागिरीची पौर्णिमेच्या मध्ये त्या चांदण्याला कैवल्याचं चांदण असंही म्हटलं जातं। एवढंच नाही तर दसऱ्याच्या काळानंतर येणारी ही पौर्णिमा समृद्धीची पौर्णिमा म्हणूनही म्हटली जाते, कारण सगळीकडे शेतीभाती झालेली आहे, सुख समाधान घराघरात आलेलं आहे। आपला देश हा शेतीप्रिय देश आहे तेव्हा, आणि आपल्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट खूप छान सांगितलेली आहे की कोणताही आनंद हा एकट्या दुकट्याने नाही साजरा करायचा, तर सर्व नातलं गाणं मित्रमंडळींना बोलवून उत्साहाने आपला आनंद साजरा करायचा आहे। असं म्हणतात की आनंद दुसऱ्याबरोबर वाटला की तो द्विगुणित होतो। त्याप्रमाणे त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घराघरातून आटीव दुधाचे केशर वेलदोड्याचे वास आणि त्याचा संबंध असं म्हणतात दरवळणारा तो वास पाहून आपल्यालाही उत्साह येतो। अशीच एका कोजागिरी पौर्णिमेची ही कथा आहे। मंडळी, आज कोजागिरी पौर्णिमा रायगडावरती महाराजांनी असं सांगितलं की आज कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव सगळ्यांनी एकत्र साजरा करायचा, आणि म्हणून रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये जो गवळीवाडा होता त्या गवळीवाड्यामध्ये महाराजांनी दवंडी पिटली की घरापुरतं दूध ठेवावं आणि बाकी सारं दूध गडावर आणून द्यावं। आणि त्याप्रमाणे महाराजांची दवंडी पिटल्यावरती धारा सत्वरी काढा, धारा सत्वरी काढा, गाईचे कळप जमवुनी सारे, न्या दूध राजसदनी, न्या दूध राजसदनी, कोजागिरी सण करा करे सारे, राम राम हरे हरे, राम 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 रघुत्तमा राम राम। अशा तऱ्हेने दवंडी पिटल्यानंतर साऱ्या गवळीवाड्यामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला। अहो, महाराजांच्याकडे दूध पोचवायचंय। शिवाजी महाराज म्हणजे सगळ्यांचं दैवत असलेले ते। अहो, त्यांनी एखादा शब्द सांगितला, त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ते खाली पडतीलच कसे। सारा गवळीवाडा उत्साहाने कामाला लागला। बायका भल्या पहाटे उठल्या, भराभरा आवरले घरातलं, घरातल्या सगळ्या लोकांना आपली न्याहारी वगैरे दिली आणि दुधाच्या चरव्या घेऊन साऱ्या जणी एकमेकींची वाट बघायला लागल्या। अगं हे चला ग चला, लवकर चला, जायचंय आपल्याला आणि लवकर लवकर परत खाली यायचंय गडावरनं, चला बरं सगळ्या जणी। डोळणी निघाल्या गडावरी आनंदे, डोळणी निघाल्या गडावरी आनंदे, घेऊन या डोळीवरी अमृताचे हंडे, घेऊन या डोळीवरी अमृताचे हंडे, डोळणी निघाल्या गडावरी आनंदे। चल सखी बिकी जाऊ गडावर बाई, चल सखी बिकी जाऊ गडावर बाई, विसकलेल कलेल कर निघण्याची घाई, विसकलेल कलेल कर निघण्याची घाई, डोळणी
निघाल्या गणामणी आनंदे, गौरणी निघाल्या गणामणी आनंदे, गणामणी आनंदे. आणि मंडळी सगळ्या जणी मैत्रिणी एकत्र जमल्या आणि निघाल्या. हो आता गडाच्या पायथ्यापर्यंत येईपर्यंत सगळ्या नुसत्या गप्पांमध्ये अगदी रंगून गेल्या होत्या. गडाचा पायथा आला. रायगडावरील जर कोणी गेला असेल तर तो गड किती अवघड आहे चढायला ह्याची कल्पना तुम्हाला येईल. सुरुवातीच्या सगळ्या पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. त्याप्रमाणे दुधाचे हंडे डोईवर घेऊन निघाल्या आणि आता मात्र सगळ्यांची तोंड अगदी गप्प होती, कारण दम लागत होता ना. आणि मग भरा 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 सगळ्या जणी चढायला लागल्या. पाहता पाहता दिंडी दरवाजापर्यंत साऱ्या जणी येऊन पोहोचल्या. दिंडी दरवाजा मधल्या ते सज्ज आहेत तिथे डोक्यावरचे हंडे उतरून ठेवले, हशुश केलं, पाणी प्यायल्या. आणि मग तिथल्या शिपायांना विचारतायत कुठं नेऊन दूध द्यायचं हे आम्ही. तेव्हा शिपाई म्हणाले की वाड्याच्या समोर प्रांगणामध्ये मोठाल्या चुली मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावर मोठी पातेली ठेवली आहे, तिथं नेऊन हे दूध द्यायचंय. साऱ्या जणी पुन्हा हंडे डोक्यावर घेऊन निघाल्या आणि जिथं सांगितलं होतं त्या पातेल्यामध्ये ते आपले डोक्यावरचे हंडे दुधाचे रित्ते केले. हंडे दिल्यानंतर दूध दिल्यानंतर पाखारी वळल्या तर प्रत्येक गवळणीच्या हातामध्ये 5-5 मोहरा महाराजांनी द्यायला सांगितलं होत्या. अहो महाराजांच्याकडलं कशा मोहरा घ्यायच्या, संकोचल्या, छेचे म्हणाल्या आम्ही नाही घेणार. तेवढ्या महाराजांचीच आज्ञा आहे. आता महाराजांची आज्ञा आहे म्हटल्यानंतर तिथे पर्याय नाही. आणि मग या सगळ्या गवळणींनी ते पैसे घेतले, त्यांच्या निघाल्या. मंडळी रायगडावरची बाजारपेठ ही त्या काळात खूप गाजलेली होती. बरं त्या बाजारपेठेचं वर्णन इतकं ऐकलेलं होतं सगळ्यांनी. मग या गवळणी म्हणाल्या कधीच गडावर यायची, आम्हाला वेळ येतच नाही. सगळी पुरुष माणसं गडावर येतात पण आपण बायका माणसं कशाला येतोय. हो आता आणायचे आलोच आहोत तर निदान बाजारपेठ तरी बघू. आणि सगळ्या जणी त्या बाजारात शिरल्या. अहो वेगवेगळ्या पद्धतीची भांडी रचलेली होती, कपडे लत्ते होते, खेळणी होती, सगळी शेतीची अवजारं होती, काय नव्हतं त्या बाजारात. आणि बाजारात म्हणजे मोहमयीच दुनिया. हो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण बाजारात शिरलो सगळ्या मैत्रिणी की 10 मिनिटाची खरेदी असते, तिथे 2 तास कसे जातात ते कळतच नाही आपल्याला. तसंच सगळ्यांचं झालं. सगळ्या जणी तिथे रमल्या. कुणालाच त्या घड्याळाचं वेळेचं भान राहिलं नाही. आणि एवढ्यात एकीच्या मात्र लक्षात आलं. ती म्हणाली अगं पश्चिमेकडे सूर्य झुकला, चला आता सगळ्या जणी. बरं गडाची शिस्त माहिती होती. एकदा गडावर तोफ झाली संध्याकाळच्या वेळेला की मग गडाचे दरवाजे बंद होतात, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उघडले जातात. म्हटल्याबरोबर सगळ्या जणी एकत्र आल्या आणि म्हणाल्या चला चला ग निघा लवकर. निघून गेल्या गवळणी लगबगी, निघून गेल्या गवळणी लगबगी, हिरा बसली पाहण्याची दुकाने. हिरा म्हणाली थांबा जरा, मी जरा अजून थोड्या वेळाने येते, तुम्ही वाच पुढे, मी धावत धावत येऊन गाठते तुम्हाला. आणि पुन्हा दुकानात शिरले. या बाकीच्या जणी निघाल्या. निघून गेल्या गवळणी लगबगी, हिरा रमली पाहण्याची दुकाने. तोप झाली घाबरी पळत गेली, तोप झाली घाबरी पळत गेली. महाद्वाराची वाट बंद झाली, महाद्वाराची वाट बंद झाली. हिरा बघण्यामध्ये नव्हती. आणि मग काय हो एकदम तोफ झाल्याचा कानावर आवाज झाला आणि घाबरी झाली. आता बाजारपेठ ते दिंडी दरवाजा हे अंतर खूप मोठं आहे. जी धावत निघाली तिथनं अहो कशातच भान राहिलं नाही. धावता 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 पायामध्ये टोपीदार दगड शिरला
पण त्या वेदना मेंदूला पोचतच नव्हत्या, कारण जीव घाबरला होता. ताबडतोब दिंडी दरवाजापाशी पोचायचं होतं. धावत 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 आलेली आहे, पोचली दरवाजाशी. पाहते तो काय, दरवाजा बंद झालेला होता आणि मोठं कुलूप दरवाजावर लावलेलं होतं. शिपायाला गयावया करायला लागली, दादा सोडा हो मला, अगदी किलकिल दार करा, मी पटकन जाईन बाहेर. ते म्हणाले, अहो माहिती नाही का तुम्हाला गडाची शिस्त काय येते, एकदा हे गडाचं दार बंद झालं की ते उद्या सकाळीच उघडतं, आता नाही उघडता येणार आहे. पण इतकी गयावया करायला लागली. बहु घाबरली दरवाजा उघडा हो, बोलियला म्हणून टाहो. बहु घाबरली दरवाजा उघडा हो, बोलियला म्हणून टाहो. घरी चाललेले करुणे कटे तारा, जाऊ द्या सोडा दादा. तडफडत असेल मम बाळा, कशी आजी घातकी वेळ, रडरडून चुकून जाईल. त्या बापानो पुत्रदान तुम्ही मजरा, दरवाजा लवकर खोला, दरवाजा लवकर खोला. अहो विनवणी करतेय, अर्जव करतेय. अहो माझं तान्ह लेकरू शेजारच्या आजीबाईला नुसतं बघायला सांगून नाही आली आहे हो, घरी कोणी नाही आहे, मला सोडा हो, जाऊ द्या मला. शिपाई म्हणाला, ताई मला समजतंय तुमची अडचण, पण मी असं करतो, मी दुसऱ्या एका शिपायाला वाड्यावर पाठवतो कचेरीमध्ये, तुमचा निरोप देतो, बघूया आपण काही होईल. महाराजांच्या कानावर गेल्यावर महाराज येतील, त्यांच्याकडनं आपल्याला निरोप येईल. तुम्ही बसा बरं, आणि तुमच्या पायातनं रक्त किती येतंय. तेव्हा तिने आपल्या पायाकडे पाहिलं, तो जो दगड टोचलेला होता ना, रक्ताची धार लागली होती हो. पण त्या माऊलीला आता काही दुसरं दिसतच नव्हतं. कसं बस घरी पोचायचा एवढा एकच ध्यास तिच्या डोक्यात होता. शिपायाने पाणी दिलं तिला, म्हणे जखम धुवून तरी घ्या हो आई तुम्ही. जखम धुतली, बसली. शिपाई तिला म्हणाला, मी पाठवतो निरोप, आणि त्यांनी एका खरंच दुसऱ्या शिपायाबरोबर निरोपही पाठवला. पण मंडळी, उलटणारा प्रत्येक क्षण हिराला एका युगासारखा भासत होता. आणि मग मनात काय हो, म्हणतात ना, मन चिंतित वैरीन चिंतित, तशीच तिची अवस्था झाली. सारखं मनात यायला लागलं, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीसाठी कोण शब्द टाकणार आहे, आणि महाराजांचं तरी लक्ष जाणार आहे का, त्यांच्या कानापर्यंत ही वार्ता तरी पोचणार आहे का. अशा मनात शंकाने तिच्या अगदी मोहळ उठवलं. काय करावं काय करावं काही सुचेना. आणि मग शेवटी मनाचा हिया केला, म्हणाली काही नाही, आपणच यातनं आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि असं म्हणून तिने इकडे तिकडे पाहिलं, कोणीच दिसत नव्हतं, कुणाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. शिपाई होते पण परीकडे गप्पा मारत बसलेले होते. आणि मग तिने काय केलं मग, हळूच उचलून हंडा, हळूच उचलून हंडा, चुकवून नजर त्या चौकीदाराची पश्चिम भागी आली, पश्चिम भागी आली. त्यजून मनातील भीती मरणाची. मावळतीच्या कड्याकडे आली, कारण आधी एक दोन ठिकाणी गेली तर तिथे चौकी पहारे दिसत होते. इथून आपल्याला बाहेर पडता येणार नाही हे तिच्या लक्षात आलं. आणि मग मावळतीच्या दिशेने तिने वाटचाल सुरू केली. बरंच अंतर पुढे गेल्यावर असं लक्षात आलं की इथे चौकी पहारे नाहीये, इथे कोणी शिपाई नाहीये. तो कडा खूप उंच होता. त्या कड्याला पश्चिमेचा कडाई असंही म्हटलं जायचं, मावळतीचा कडा असंही म्हटलं जायचं. त्या कड्याकडे गेली, चौकी पहारे दिसत नव्हते, कोणीच नव्हतं तिथं. हातातला तो हांडा दगडावर ठेवला. अहो बाळासाठी एवढासा कुळकुळाही विकत घेतला होता, तोही त्या हंड्यात ठेवला. आणि म्हणाली काही नाही, आता आपण इथनं उतरूनच जायचं खाली.
कड्यावरनं खालून बघितलं. मंडळी, कोजागिरीचं चांदण जरी पसरलेलं होतं तरी सारा अंधार होता. कारण इतकं निबिड अरण्य होतं तिथे की चंद्राचे किरण जमिनीपर्यंत पोचतच नव्हते. काय करावं काही कळत नव्हतं. पण म्हणतात ना, ते मातृहृदय, आई त्या पिलासाठी जाण्यासाठी तिची सगळी धडपड चाललेली होती. काही झालं तरी मला इथनं गेलंच पाहिजे, हा एकच विचार, एकच ध्यास, एकच ध्येय तिच्या डोळ्यासमोर होतं. कमरेचा पदर बांधला, साडीचा काचा घातला आणि परमेश्वराचं नाव घेतलं. देवा, तूच यातून मला तारणार आहे. आणि कड्याकडे पाठ केली. अहो, त्या कड्याचं वर्णन करतात. कडा भयंकर खोल खोल तो, कडा भयंकर खोल खोल तो, कोण मराया तिकडे जातो. कडा भयंकर खोल खोल तो, कोण मराया तिकडे जातो. पुत्र प्रेमे वेडी बनली, पुत्र प्रेमे वेडी बनली, तिचा कड्यावर येऊन बसली. पुत्र प्रेमे वेडी बनली, तिचा कड्यावर येऊन बसली. मृत्यूची तिज विस्मृती झाली, मृत्यूची तिज विस्मृती झाली. झुंज मृत्यूशी देत निघाली. मंडळी, निघालेली आहे. आता निर्धार पक्का झालेला आहे. काही करून हा कडा उतरायचाच आहे. मृत्यूची तिज विस्मृती झाली, झुंज मृत्यूशी देत निघाली. कडा धरुनी पाय सोडिले, कडा धरुनी पाय सोडिले, कपारीत ते तिने रोविले. खाली पायाला कपार लागल्यावरती एक पाय कपारीत रोवला. एक पाय स्थिर झाल्याबरोबर हाताने हात सोडून दुसरी सांधी सपाटी शोधली. प्रत्येक वेळी एक पाय खाली. कधी झाडाचा आधार मिळत होता, कधी एखादी सांधी कोपरा मिळत होता. कडा धरुनी पाय सोडिले, कपारीत ते तिने रोविले, कपारीत ते तिने रोविले. झर 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 खाली आली, झर 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 खाली आली. घामाने ती सचैल न्याली, झर 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 खाली आली. घामाने ती सचैल न्याली. भानार पुनी माय उतरली, भानार पुनी माय उतरली. माय हिराई घरी निघाली, माय हिराई घरी निघाली, माय हिराई घरी निघाली. आपल्याला गाण्यात म्हणताना झरझर उतरली तर म्हणताना किती सोपं वाटतंय नाही. पण तो मावळतीचा कडा जर खरंच कुणी पाहायला असेल तर तुम्हाला त्याची भीषणता जाणवेल. आणि जो काळ, त्या काळामध्ये सबंध अरण्य, दुसरं काही तिथे प्रकाशाचं साधन नाही. अशा वेळेला केवळ मुलाकडे आपल्याला पोहोचायचा हा एकच ध्यास. त्या ध्यासाच्या पोटी त्यातली सगळी भीती तिची नाहीशी झाली आणि ती खाली उतरली. जमिनीला पाय लागले, तिला खरंच वाटे ना आपण पोहोचलोय खाली येऊन. जमिनीला पाय लागले आणि आता फक्त धावत घरी जायचं एवढंच तिला कळलं. एका बाजूने धावती आहे पण कुठेच घराच्या खाणापुणा दिसेना, म्हणजे आपल्या गावच्या. कारण कुठल्या बाजूने आपण उतरलोय आणि आपलं गाव कुठल्या दिशेला आहे हा सुद्धा बोध तिथे होत नव्हता त्यावेळेला. कारण अंधार सगळा पसरलेला. दुसरीकडे धावत धावत गेली तरीही काही सापडेना. आणि मग मात्र तिसऱ्या वेळेला ती बरोबर आपल्या दिशेला गेली आणि मग ओळखीच्या जागा दिसायला लागल्या आणि धावत गेलेली आहे. वायुगतीने धावत आली, वायुगतीने धावत आली, वायुगतीने धावत आली. बाळ पोटाने धरला, वायुगतीने धावत आली. बाळ
पाना फुटला पदरा खाली घेऊन त्या शांत विला मायतीला भेटे राज्य तिला भेटे जणू त्या शिवबाहू मोठे. अहो त्या बाळाला हृदयाशी कवटाळलंय, पाना फुटला. शेजारी राहणारी आजी म्हणते अगं अगं हिरे काय आहे, किती वेळ झाला, कधीच तर रडतंय बाळ तुझं. अहो पण त्या बाईला उत्तर द्यायला मुली भानावरच नव्हते. त्या बाळाला जवळ घेतलंय आणि जसं शिवबाला सुद्धा मोठं राज्य मिळाल्यावर जितका आनंद झाला नसेल तितका आनंद या माऊलीला आपल्या बाळाला घेतल्यावरती झाला. कारण इतक्या बिकट परिस्थितीतून ती त्या बाळापर्यंत जाऊन पोहोचली होती. इकडे गडावर गवळण कुठेच सापडेना. सगळेजण शोध घ्यायला लागले. स्वतः महाराज तिथे आले. कुठे गेली गवळण? महाराज विचारतायत अशी कशी नाहीशी झाली? दरवाजे बंद आहेत. प्रत्येक घराघरामध्ये गडावरच्या गवळणीचा शोध घेतला गेला. प्रत्येक चौक्या पहाऱ्यावरती जाऊन चौकशी केली गेली की गवळण इकडे गेली का, पण नाही. गवळण कुठून गेली, कशी नाहीशी झाली हेच कळायला काही मार्ग राहिला नाही. आणि मंडळी एवढ्यात एक शिपाई हातात तिचा दुधाचा हंडा घेऊन धावत 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 महाराजांच्याकडे आला आणि म्हणाला हंडा गवळणीचा कड्या नजिका हाती आला माझिया शोधाया तिजला बहुत श्रमलो नागवसली राजया गेली टाकुनिया उडी कड्यावरून ती मेली गमे गवळण राजा दुःखित जाहला हळहळे दुःखित साडे जण. शिपाई म्हणतोय अहो ज्या दिशेला तिने हा हंडा ठेवला होता त्या दिशेने जर ती खाली उतरली असेल तर तिच्या जगण्याची काही शाश्वती नाही. पण ती वाटच इतकी बिकट आहे. सगळ्यांना अतिशय दुःख झालं. महाराजांनी ताबडतोब पलोते घेऊन 25-30 शिपाई गड्याखाली पाठवले. रात्रभर गड्याखाली तिचा शोध घेतला गेला पण तिचा कुठेच मागूच लागला नाही. रानातल्या कोल्ह्या लांडग्यांनी तर डाव साधला नसेल असं मनात आलं आणि मनाचा आणखीनच थरकाप उडाला की गवळण गेली. महाराजांनाही अतिशय दुःख झालं. महाराजांनी शिपायाला सांगितलं उद्या गवळी वाड्यामध्ये जाऊन शोध घ्या की कोण गवळण आली होती आणि हा हंडा बरोबर घेऊन जा. सकाळ झाली. रोजच्या प्रमाणे हिरा दारात सडा घालायला बाहेर आली. दारात सडा घालत होती. रांगोळी काढाय करता खाली वाकलेली होती. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. म्हणून ओळी असलेली हिरा उभी झाली. पाहते तर समोर शिपाई येऊन उभा घोड्यावर. तो घोड्यावरनं खाली उतरला. त्याच्या हातातला हंडा बघितला आणि धावतच पुढे गेली. अहो माझाच की हा हंडा म्हणाली. काय झालं? मला बाळासाठी उतरून यायचं होतं तर हंडा कसा घेऊन उतरणार म्हणून मी वरतीच ठेवून आले. बरं झालं आणलात दादा तुम्ही. तिच्या ध्यानी दुसरं काही नव्हतंच मुळी. शिपाई जागच्या जागी थिजला हो. अहो जी गेली म्हणून तिचा निरोप द्यायला तो गवळी वाड्यात आलेला होता त्या साक्षात गवळणीला पुढे बघितल्यानंतर त्याला काही सुचायचं ना. डोळ्यात पाणी उभं राहिलं. अहो आपल्या लेकरापर्यंत पोचली हो आई. वाईट वाट लागली आणि ताबडतोब विवाह पावली. शिपाई पुन्हा गडावर आलेला आहे. महाराजांना सांगितलं महाराज अहो गवळण सुखरूप घरी पोचली आहे. पश्चिमेच्या कड्याकडनं उतरून मावळतीच्या कड्यावरनं खाली उतरून घरी पोचली आहे. सर्वांना खूप आनंद झाला. पंच म्हणाले महाराज पण हे अघटित नाही का वाटत आहे? एक स्त्री खर तर अबलाच आपण म्हणतो तिला की इतक्या मोठ्या कड्यावरनं ती स्त्री खाली उतरलीच कशी असेल? महाराज हे काहीतरी नक्कीच गौड बंगाल आहे. मला ना खरोखर अजूनही ही घटना खरी घडली आहे याच्यावर माझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा महाराज म्हणतात पंतांना आश्चर्य कशाचे पंत मातेची माया वेडी. आश्चर्य कशाचे पंत मातेची माया वेडी.
प्रेमाचा सागर पोटी करी प्राणांची पुरवंडी प्रेमाचा सागर पोटी करी प्राणांची पुरवंडी आई पण अद्भुत ऐसे गाजले असे नवखंडी आई पण अद्भुत ऐसे गाजले असे नवखंडी आठवली जिजाई माता करी अपार मजवई ममता किती वर्ण गुणांची गाथा मुखी शब्द नृपाच्या येई माते समदैवत नाही मुखी शब्द नृपाच्या येई माते समदैवत नाही माते समदैवत नाही. पंत तुम्हाला आश्चर्य कशाचं वाटतंय? अहो आई येते आपल्या लेकरासाठी वाटते ते दिव्य करून जाण्याची तिच्यात मुळातच क्षमता आहे आणि या क्षमतेची ओळख ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रसंग येतात ना तेव्हा तिची क्षमता आपल्याला दिसते. तोपर्यंत ती माऊली आपल्याला अबलाच वाटत असते. महाराजांचे शब्द ऐकले आणि महाराज म्हणतायत गवळणीला गडावर घेऊन या तिचे रितसर तिचा गौरव केला पाहिजे आपण सर्वांनी. आणि पालखी पाठवली आहे महाराजांनी. हिरा आपली बसलेली होती. हिरा आली म्हटल्याबरोबर सगळ्या गावच्या मुली सगळ्या मैत्रिणी तिच्या जमल्या आणि मग हिरा सांगते असं झालं तसं झालं अगो काय अंधार कशी कशी मी आले मलाच आता आठवत नाही की मी कशी उतरले. पहा तो क्षण वेगळा होता. आज त्याची आठवण नाहीये तिला. कशी आठवण राहील कारण त्या क्षणापुरतीच ती जगत होती त्यावेळेला. आणि मंडळी हिरा अशी बोलती आहे एवढा पुन्हा शिपाई आले. आता मात्र हिरा घाबरली. अगो बाई न सांगता आपण उतरलो म्हणून आपल्याला पकडायला आलेत की काय. पण बाहेर आली म्हणे नाही हो दादा त्याचं काय झालं मला ना तिथं कोणीच नव्हतं निरोप द्यायला म्हणून मी तिकडनं खाली उतरले. मला पकडू नका हो मी काहीच नाही केलं फक्त खाली उतरून आले. तो शिपाई म्हणाला ताई ताई जरा थांबा मी काय बोलतोय ते ऐका तरी. अहो शिवाजी महाराजांनी तुम्हाला बोलवलंय तुम्हाला घ्यायला पालखी पाठवली आहे. मंडळी पालखी मला घ्यायला महाराजांनी पाठवली आहे शब्द ऐकल्याबरोबर जिजाबाईला खरं हिराला खरंच वाटेना. अगो बाई खरं की काय हो ना चला चला लवकर महाराज थांबलेले दरबार साधा भरलेला आहे म्हटल्याबरोबर ताबडतोब हिरानी आपल्या नेसूचं लुगडं फक्त सारखं केलं पण मंडळी आत गेली आणि आपल्या लेकराला जरीची कुंची घातली. त्याला नवीन झबलं घातलं जरीची कुंची घातली नटवलं मुलाला आणि त्या गोंडस बाळाला घेऊन हिरा लाजत लाजतच पालखीत बसली आणि दरबारात आणलेले आहे हिराला. महाराजांनी हिराला आसनावर बसवलं तिचा गौरव केला. महाराज म्हणतायत की ज्या कड्याला आम्ही असं म्हणत होतो की ती बाजू गडावरची अत्यंत सुरक्षित आहे त्या बाजूनी शत्रूचा धोका नाहीये आम्हाला पण आज तुझ्या या कर्तृत्वामुळे आमच्या या समजण्याला छेद गेला. आणि पंतांना महाराज म्हणतायत पंत पहा आपण जे समजत होतो की हा कडा अजिंक्य आहे तर तो अजिंक्य कडा नाहीये. तर या कडावरही चौकी पहारे बसवले पाहिजेत. या कड्यावर बुरुज बांधला गेला पाहिजे. आणि महाराज म्हणतायत ताबडतोब बांधकाम करायला घ्या आणि या बुरुजाला नाव ठेवा हिरकणी बुरुज. जोपर्यंत हा गड या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत ह्या माऊलीचे विस्मरण कुणाला होणार नाही. या कड्यावरनं जी उतरून गेली ती माऊली सगळ्यांच्या स्मरणात राहील. आणि मग शिवानी या माऊलीचा सत्कार केलाय. हर्षित झाली शिवराये तिज गौरवी हर्षित झाली शिवराये तिज गौरविनी सन्मानिया बसवी जवळे सन्मानिया बसवी जवळे अर्पियली तिज साडी सोडी अर्पियली तिज साडी सोडी मोहरा भरून आणली थाळी मोहरा भरून आणली थाळी ओटी भरली शिवराय तिज गौरविनी हर्षित झाली शिवराय तिज गौरविनी. शिवानी
त्या माऊलीचा सत्कार केला, तिचा गौरव केला आणि त्या पश्चिमेच्या मावळतीच्या कड्यावरती त्यांनी बुरुज बांधून त्याला हिरकणी बुरुज हे नाव दिलं. मंडळी, आईची योग्यता किती थोर आहे हा. एका आईने केवढा मोठा पराक्रम करून दाखवला आणि तोही नकळत. पराक्रम करायचा म्हणून नाही केलेला, आपल्यातल्या लेकरापर्यंत पोहोचणं हा एकच विचार फक्त तिच्या मनी होता आणि तिच्या हातून इतकं मोठं कृत्य घडलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मंडळी, हीच माऊली. मग अशी आपण म्हटलं की आई या शब्दाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्यात अनेक अर्थ सामावले गेलेले आहेत. आपल्या लेकरासाठी तळमळणारी आई आपण इथे आपल्याला दिसते. आणि मग तुकाराम महाराज मूळ पदामध्ये आपल्याला हाच विचार देतात की ही माऊली जी सर्वांची आहे, सर्वांच्यासाठी ह्या माऊलीचं प्रेम प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. या माऊलीच्या प्रेमामध्ये कधी अधिक उणं नाही आहे. सर्वांवर सारखं प्रेम करणारी ही माता आहे. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कडवड्याचे जाते कशी लाभावी प्रीती, ऐशी कडवड्याचे जाते कशी लाभावी प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे. देवापुढे मागणं मागूया. दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा, गाईन आवडी घेते माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी घेते माझे सर्व जोडी, ललकी मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी, गाईन आवडी घेते माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी घेते माझे सर्व. जय देव
सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नमावे. सत्कर्म योगे भय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, भारत माता की जय, गो माता की जय. अण्णासाहेब पटवर्धन महाराज की